वैकुंठाचा अधिपती, त्रिभुवनाचा स्वामी, साक्षात भगवान विष्णू. पण विचार करा, ज्याच्या एका इशाऱ्यावर ब्रह्मांड चालतं, तो देवाधिदेव पंढरपुरात एका सामान्य भक्ताच्या दारात तासनतास उभा का राहिला? चंद्रभागेच्या वाळवंटात कमरेवर हात ठेवून युगांपासून विटेवर उभा असलेला विठुराया आणि सोबत रखुमाई हे इथे कायमचे स्थानिक का झाले? काय आहे त्या विटेवरच्या मुक्कामाचं सर्वात मोठं आणि अद्भुत रहस्य? असं कोणतं कारण होतं ज्यामुळे भगवंताला स्वतःचं वैकुंठ सोडून इथेच थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला? आज उलगडणार आहे महाराष्ट्राच्या या पावनभूमीतल्या पंढरीच्या सर्वात मोठ्या गूढ सत्याचा, अंगावर काटा आणणारा दिव्य इतिहास. आणि या महाभयानक रहस्याचं उत्तर दडले आहे एका महान भक्ताच्या चरित्रात. त्याचं नाव भक्त पुंडलिक. ही कथा आहे त्यावेळेची, जेव्हा पुंडलिकाने आपले संपूर्ण जीवन आपल्या वृद्ध आईवडिलांच्या सेवेत अर्पण केले होते. त्याची मातृपितृ भक्ती इतकी निस्सीम आणि कठोर होती की तिची कीर्ती थेट वैकुंठापर्यंत पोहोचली. साक्षात भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला राहवलं नाही. त्रिभुवनाचा स्वामी आपल्या या अनोख्या भक्ताला भेटण्यासाठी स्वतः वैकुंठ सोडून पृथ्वीवर पंढरपुरात अवतरला. रात्रीची वेळ